ए अप्पू राजा, ये ये असं समोर ये. ए अप्पू राजा, ये बाहेर ये. अप्पू राजा, ये. नाही उठायचा प्रयत्न करू नकोस, परत तुला माफी मागायला खाली वाकावंच लागेल ना. ये चाली चाली करू आपण. हे बघा रे, अप्पू राजा आलाय. देखो देखो भाई लोग, कौन आया है. अप्पू राजा. का केलंस तू अप्पू असं? असा अप्पू राजा फेम प्लॅन का केलास? मला गंडवायला, मला 3 वेळा आंघोळ का करायला लावलीस? का 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 वागलास असं? राग आला का तुला? 3दा आंघोळ केली तर राग आला लगेच तुला? मला तर 10 दिवस आता आंघोळ करायला लागणार तुझ्यामुळे. माझ्यामुळे? हो मग का, मी काय केलंय? काय केलं म्हणजे? हे इकडे लिहायची काय गरज होती सांग ना मला. ए लेट मी क्लिअर. ते हे जे आहे ना मानेवरचं, ते मी लिहिलेलं नाहीये, कळलं ना? ए मग आपल्या घरात हे कोण लिहिणार आहे? कोण लिहिलंय? तू नाही लिहिलंय सांग बरं. मी लिहिलंय. सॉरी. अगं ए, तू झोपेत चालायचीस तोपर्यंत ठीक होतं, आता तू झोपेत लिहायलाही लागलीस. असं नाही, तुझ्या झोपेत नाही लिहिलं मी ते. मला झोप येत नव्हती. काल रात्री खूप बोर झाले मी. मला असं वाटलं की कैवल्याला जसं बोर होतं तेव्हा तो लोकांची जशी भंकस करतो ना, तशी मला पण करता यायला पाहिजे ना. म्हणून मग मी नेहमी असं मॅचअप करून ठेवते, नेहमी गोळ करून ठेवते. काय तसं जमत नाही मला. चुकून परमनंट मार्कर यूज केला, लिहिलं. परमनंट? हो. अगं काय, झोप येत नाही म्हणून तू कैवल्याचा आदर्श ठेवलास? आदर्श ठेवण्यासारखी इतरही माणसं आहेत या घरात, त्यांचा आदर्श ठेवायचा. काय 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 प्रॉब्लेम काय आहे ना तुझा? तू कधी म्हणजे केस रंगवते, कधी आता टॅटू काढते, कधी दुसरं काहीतरी करते. काय प्रॉब्लेम आहे तुझा? असं का करते तू? सॉरी आशू, मी नाही करणार असं कधी. कुठेच नाही लिहिणार. नोटबुक वर पण नाही लिहिणार, हातावर पण नाही लिहिणार, वॉलवर पण नाही. लाईफ मध्ये मी लिहिणारच नाही. काय अगं हो ठीक आहे, नाही लिहिणार. तू नको सॉरी म्हण ना तिला. अगं रडते काय तू? एवढं काही नाही झालं, नॉर्मल आहे. सॉरी, मी सॉरी. तू नको सॉरी म्हणू, मी सॉरी म्हणतो. नाही, मला काहीतरी पनिशमेंट द्यायला पाहिजे. तू काय बोलतेस ना? नाही, मी काय म्हणतो आशू, एका गोंडस सशाला शिक्षा करण्यापेक्षा एखाद्या गेंड्याला शिक्षा केलेली बरी ना कधी. तुम्हाला गेंडा अगं रडतेस काय? केवढी मजा आली. आता तू आमच्यासारखी लोकांची खेचायला लागलीस. मस्त आमच्या पार्टीत आलीस यार. मुलगी शिकली, प्रगती झाली. या